हा सिनेमा माझ्यासाठी किंवा दुसऱ्या कुणासाठी पाहू नका, तो फक्त मोहन जोशी सरांसाठी पहा. कारण त्यांनी केलेला अभिनय आणि 49-48 डिग्री सेल्सिअस तापमानात एप्रिल मे महिन्यातलं शूटिंग, त्यामुळं त्यांना हॅट्स ऑफ. पण मला हे माहिती आहे डेफिनेटली की तो जेव्हा बोलतो तेव्हा हे चित्रपटाच्या भल्यासाठी बोलतो, माझं काम चांगलं व्हावं म्हणून तो बोलतो. त्यामुळे आनंदाने मी ती बोलणी पण खात होते. खरं तर माझा अध्यात्माचा अभ्यास आहे म्हणून मी हे सांगू शकते की देव आपली परीक्षा कधीच पाहत नाही, आपली कर्म आपली परीक्षा पाहत असतात. देव हा मंगलकारीच आहे, तो आपलं अमंगल करूच शकत नाही. आपलं कर्म आपलं अमंगल करू शकतो. त्यामुळं सामान्य शेतकरी देवाकडे तक्रार करणार नाही. अशी एक सामान्य शेतकरी महिलेनी, जिला माहिती नाही आपल्याला आपल्या तक्रारी घेऊन जायचं कुणाकडे नक्की, तर तिला माहितीये बाकी कोण नाही, आपल्या देवाऱ्यातला देव आहे. आता त्याला हात जोडून नाही बोलवायचं, म्हणून त्या टीजर मध्ये तिने दगड घातलाय, वारुळावर दगड घातला आणि देवाला यावं लागलं. कारण देवाची परीक्षा घेण्याचा अधिकार 2 माणसांना, एक शेतकऱ्याला किंवा दुसरा जगातल्या कुठल्याही बाईला, स्त्रीला, आणि इथं तर शेतकरी महिला आहे. ज्या 2 घटकांना देवाची परीक्षा घ्यायचा अधिकार आहे. कारण देवाकडे जाण्याची वेळ जास्तीत जास्त या 2च लोकांनी येते, एक तर शेतकऱ्याला किंवा बाईला, कुठल्याही स्त्रीला. आणि दुसरं एक आहे की आम्हाला शेतकऱ्यांच्या मुलींचे शिक्षण थांबवायची नाहीये. बरोबर, तू सांग. ह्याचा जे काही प्रॉफिट येणार आहे त्याच्यातनं जे कोणत्या अडचणीतले शेतकरी असतील तर पहिले कधी पण बघितलं ना की मुलींचे शिक्षण थांबतात. जे काही गव्हर्नमेंट हेल्प करतं ते ठीक आहे, पण घरातनं ते यायला पाहिजे. त्याच्यासाठी आमचं असं आहे की ह्याच्यातल्या प्रॉफिट मधनं आम्हाला त्यांची शिक्षण कम्प्लीट करायची. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. देऊळ बंद जेव्हा चित्रपट आलेला तेव्हा तो सगळ्यांनाच आम्हाला भावूक करून जाणारा असा चित्रपट किंवा मनाला असा एकदम स्पर्शून गेलेला सिनेमा. या एवढ्या मोठ्या सुपरहिट सिनेमाचा जेव्हा सिक्वेल करायचं ठरलं प्रवीण सर, तेव्हा तुमच्या समोर एक आव्हान होतं का? नाही, आव्हान प्रत्येक सिनेमा हा आव्हानच असतो. देऊळ बंदचा सिक्वेल करताना उलट आनंद जास्त होता आव्हानापेक्षा. जो आनंद खूप आम्ही एन्जॉय केला आणि सिनेमा इतका भारी झालाय पाहिल्यावर. म्हणजे टीजर आत्ता आऊट झालेला आहे, ज्यावेळी सिनेमा येईल त्यावेळी हे आव्हान आम्ही कसं पेललंय तुम्हाला दिसेलच. सिनेमा टीझरमध्ये सुरुवातीलाच एक छान वाक्य आहे, मनापासून बोलवलं की देव येतो. तर आता तुम्ही जेव्हा टीझर लॉन्चला म्हणालात की मोहन सरांनी जवळपास 33 तास कंटिन्यू शूटिंग केलेलं, तर हा विलक्षण अनुभव कसा होता? आणि सरांनी म्हणजे सरांच्या एनर्जीचं खरं तर कौतुक केलं पाहिजे, कारण की इतकी एनर्जी तरुणाईमध्ये पण नसते. तर त्याविषयी ऐकायला आवडेल. त्याच्याविषयी मोजूच बोलतील. तो म्हणजे अंगावर काटा येणारा प्रसंग होता खऱ्या अर्थाने. म्हणजे एकतर शरीर खूप थकलं होतं, पाय खूप थकले होते आणि उभं राहण्याचे बरेच सीन होते. त्यात बराच वेळ मी उभं राहिलो होतो. शेवटी एक मायबाप एवढंच आहेत आमच्याकडे, कारण ह्यांची बोलू शकत नाही ना आम्ही. आणि यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं सरांना जरा सांगा, म्हणा किती तास झालेत, काय अंदाज आहे का? त्यासाठी आम्हाला मी सांगते म्हणून त्यांनी सांगितलं. ते मला काय सांगताय, 33 तास? म्हणजे त्यांना कल्पना नव्हती की 33 तास झालेत शूटिंग करून, अजिबात स्पर्श पण नाही त्याचा. की 33 तास झाले? म्हणलं हो. म्हणलं सर रिक्वेस्ट आहे माझी, पाय खूप दुखायला लागले, मी आत्ता नाही करू शकत. म्हणलं सर मी घरी जाऊ. ओ जा असं म्हणून ते 33 तासानंतर नाही, म्हणजे 33 तासानंतर हे गेले, पुढं 6 तास चालूच होतं. कसं असतं कित्येकदा लिंक असते ना, ते लिंक लागले की हा लिंक चालत राहते. मग आणि जे ठरवलं असतं ते व्हायलाच पाहिजे ना. आणि सिनेमातला महत्वाचा सीन होता क्लायमॅक्सचा, त्यामुळे तिथं तो वेळ. पण सीन खूप भारी झालाय. म्हणजे खरं सगळं मोहन जोशी सरांना जातं, सगळ्या कलावंतांचं श्रेय आहे. हो.
कारण मी कसं कित्येकदा म्हणजे कुठलाही मी काय किंवा कुठलाही डिरेक्टर काय हा स्वतःच्या मध्येच असतो. त्याला त्याच्या सिनेमाचा ग्राफ आणि त्या ग्राफमध्ये राहिलेला तो सीन तेवढंच दिसत असतं. मग कित्येकदा ह्या नटाला काय वाटलं, त्या नटीला काय वाटलं, हे कित्येकदा लक्षात येत नाही. आणि मोहन जोशी सर कसं आहे, म्हणजे म्हणून आम्ही नेहमी म्हणतोय ना या ह्याच्यात की हा सिनेमा माझ्यासाठी किंवा दुसऱ्या कुणासाठी पाहू नका, तो फक्त मोहन जोशी सरांसाठी पहा. कारण त्यांनी केलेला अभिनय आणि 49-48 डिग्री सेल्सिअस तापमानात एप्रिल मे महिन्यातलं शूटिंग आहे. त्यामुळं त्यांना हॅट्स ऑफ. आणि त्यासाठी बघा. आणि तो प्रसंग म्हणजे माझ्याही खरं खूप लक्षात. आणि हिनी पण घाबरतच येऊन सांगितलं, म्हणजे बायको असली तरी ती घरी, सेटवरती ती नटीच ना. त्यामुळं तिने घाबरत घाबरत येऊन मला सांगितलं, अरे आमचं ठीक आहे मोहन जोशी सर. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे बापरे. मग मी सरांना जाऊन सॉरी म्हटलं सर माफ करा. आणि मग ते मी त्यांचं पटकन हे करून सरांना पाठवलं. स्नेहल मॅम, चित्रपटाचं पोस्टर आम्हाला खूप आवडलं. तुमचे टीझरमध्ये संवादसुद्धा एकदम लक्षवेधी आहेत. मुळात प्रवीण सरांना दोस्तांचा दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं. टीझरमध्ये सगळे कलाकार आहेत. तर आता सरांच्या चित्रपटात काम करणं हे समीकरण असतं का? आणि दुसरा एक प्रश्न ह्याला जोडून विचारते, तर जर सरांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला काम करायचं झालं तर तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करता का? त्याच्यासोबत काम करणं हे माझ्यासाठीच असं नाही, पण कुठल्याही अभिनेत्यासाठी अभिनेत्रीसाठी ही अक्षरशः एक पर्वणी असते किंवा एक खूप चांगली एक विद्यापीठ असतं. म्हणजे खूप काही शिकवून जातो. त्याच्याकडे काम करणं ही प्रोसेसच खूप काही शिकवून जाते. त्यामुळे मी उलट इतकी वर्ष मी वाट पाहत होते की कधी मला एक अशी फुल लेंथची फिल्म त्याच्यासोबत करायला मिळेल की जिथे माझं कॅलिबर, म्हणजे कुठल्याही नटाचं कॅलिबर कसं काढायचं त्याच्यातून हे त्याला खूप चांगलं जमतं. त्यामुळे काम करताना एक स्वतःचीच परीक्षा असते ती, की कस लागतो आपल्या कामाचा, आपल्या एनर्जीचा, आपल्या अभिनयाचा. तर तो काढून घेणारा दिग्दर्शक मला मिळाला माझ्या पहिल्या मध्यवर्ती भूमिकेसाठी. याचं म्हणजे मला आनंद आहे याचा. जेव्हा विचारणा झाली तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती, किंवा का अपेक्षित होतं तुम्हाला की तुम्ही मध्यवर्ती भूमिकेत असणार आहात? असं विचारलं वगैरे नाही, सांगितलं तू करतेस. मला आनंदच झाला. मी म्हटलं ना, म्हणजे आता बऱ्याचशा मुलाखतीमधून प्रवीणने सांगितलेलं आहे की मी एक मोठा ब्रेक घेतलेला होता आमच्या संसारासाठी. तर हा ब्रेक नाही म्हटलं तरी एक मनामध्ये होती ना की कधी आपल्याला आपल्या आवडीचं काम आपल्या यांनी कपॅसिटीनी करता येईल. त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं की असं असं करतोय तर मला अर्थातच टेन्शन आलंच. कारण मी पाहिलेलं आहे त्याला सेटवरती. मी काम आधी छोटे रोल्स का होईना पण केलेले आहेत त्याच्यासोबत. त्यामुळे म्हटलं आता आपण मध्यवर्ती भूमिकेत आहोत, तर आता आपल्याला किती बोलणी खायची आहेत ह्याची एक मानसिक तयारी म्हणजे रोलचे हे वेगळं, तयारी वेगळी आणि ही मानसिक तयारी वेगळी अशी करायला लागली. पण मला हे माहिती आहे डेफिनेटली की तो जेव्हा बोलतो तेव्हा हे चित्रपटाच्या भल्यासाठी बोलतो, माझं काम चांगलं व्हावं म्हणून तो बोलतो. त्यामुळे आनंदाने मी ती बोलणी पण खात होते. सिक्वलमध्ये तुम्ही देवाची परीक्षा घेणार आहात आणि त्यात मोहन जोशी सरांसारखे दिग्गज अभिनेते आणि तुम्ही, त्यामुळे तुमचे खूप सीन्स असतील, संवाद असतील. तर असा एक कुठला सीन होता का जो तुम्हाला करायला थोडा चॅलेंजिंग गेला किंवा तो करण्यापूर्वी तुम्ही तयारी केलेली, सरांशी चर्चा केलेली, असा कुठला सीन होता का? एक आहे महत्वाचा सीन, पण मी तो सांगू नाही शकत. तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्यांना कळेल. म्हणजे मला सांगावं पण नाही लागणार, प्रेक्षकांना आपोआप कळून जाईल.
या चित्रपटामध्ये तुमचं पात्र हे नास्तिक आहे, तरी सुद्धा तुम्ही देवाची परीक्षा घेता, अर्थात त्या पात्राचा पुढे प्रवास आहे. पण खऱ्या आयुष्यात तुम्ही आस्तिक आहात. तुम्ही मुलाखतींमध्ये पण बऱ्याचदा बोललात. पण कधी असं झालंय का आयुष्यात की कुठली परिस्थिती निर्माण झाली असेल तेव्हा कुठेतरी देवावरचा विश्वास कमी झाला किंवा आपल्याला राग आला? कारण जर आपण एखाद्याची देवाची श्रद्धा करतो तर आपण व्यक्तही होतो. तर असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का? आणि तुमचा म्हणजे एकंदरीत हा चित्रपट जसा अध्यात्माभोवती फिरतो तसा तुमचा खऱ्या आयुष्यातील तो प्रवास कसा आहे किंवा बाहेर येण्यासाठी तुम्हाला अध्यात्माची साथ कशी लाभली? खरं तर माझा अध्यात्माचा अभ्यास आहे म्हणून मी हे सांगू शकते की देव आपली परीक्षा कधीच पाहत नाही. आपली कर्म आपली परीक्षा पाहत असतात. देव हा मंगलकारीच आहे. तो आपलं अमंगल करूच शकत नाही. आपलं कर्म आपलं अमंगल करू शकतं. तर अशा वेळी जेव्हा आपल्याला असं वाटेल की आपली परीक्षा सुरू आहे, यावेळी उलट देवावरचा विश्वास ढळू न देता जास्त विश्वास आपला उलट स्ट्रॉंग झाला पाहिजे त्याच्या प्रती. कारण आपल्याला या परीक्षेतून तारणारा तो एकच आहे. कर्म तर आपल्याला बुडवायलाच बसलेत. इतके घाणेरडे कर्म आपण करून ठेवलेले आहेत. त्यामुळे या परीक्षेतून तारणारा, आपल्याला या परीक्षेत उत्तीर्ण करणारा एकमेव आधार आहे परमेश्वर. त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जेव्हा आपण एखाद्या संकटात असतो किंवा दुःखात असतो, कुठल्या तरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असतो, तेव्हा उलट आधार आपल्याला फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. त्याच्याकडे धाव घ्या. त्याला सांगा की मी या संकटातून जाते, माझ्याकडे लक्ष दे, मला थोडंसं बाहेर काढण्यासाठी मदत कर. कारण तोच आपल्याला आधार आहे. प्रवीण सर, तुम्ही एका मुलाखतीत म्हटलेलं की चित्रपटाचं शूटिंग डोंगरावर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असं झालेलं आहे, बरेच लोकेशन्स पाहायला मिळणार आहेत. तर साधारणतः जेव्हा अशा ठिकाणी होतं तेव्हा बऱ्याचदा सुविधा किंवा फॅसिलिटीज नसतात. मग अशा वेळी चॅलेंजिंग असू शकतं शूटिंग करणं. तर या सगळ्यात तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला स्वामींची कशा प्रकारे साथ लाभली आहे? बघ, माझ्या कुठल्याही सिनेमाचं शूटिंग असू दे तिथे फॅसिलिटी नसतातच. कारण मी शूटिंगच अशा रिअल लोकेशनवर करतो. मुळशी पॅटर्न रस्त्यावरती पळतायत, त्यामुळे व्हॅनिटी कुठे ठेवणार? कारण पळत पळत आम्ही पुढे चाललो होतो, कॅमेरे गाडीवर ठेवून. म्हणजे 2-4 नट तर मॅरेथॉन मध्ये नंबरात आले असते. म्हणजे दयापीठे तर हो ना, मॅरेथॉन जिंकले असते कधी, इतके ते पळाले. स्वामींची प्रचिती यायचा संबंध असा की यावेळी मोजे होते. फक्त मोजेंचं वय 75 आहे. आणि नेमकं पिक्चरचं नाव आता परीक्षा देवाची. पहिला पिक्चर होता देऊळबंद. त्यात राघव शास्त्रीच्या एसी गाड्यांमध्ये बसलेले असायचे मस्त, ते त्याला टोमणे मारत, बरोबर की नाही? त्यामुळे स्वामींचं आयुष्य सुखकर होतं. राघव शास्त्री वैतागलेला होता आणि हे मस्त बोलत होते त्याला. इथं उलट होतं. परीक्षा यांची चालू होती आणि ती पण शेतकऱ्याची बाई घेत होती, शेतकरी महिला. तर शेतकरी जिथं जिथं जातो, ग्रामीण भागातला माणूस खडतर आयुष्य जगताना त्याला ज्या ह्याच्यातनं जावं लागतं. आपण जितके पटकन दळणवळणाची साधनं पकडतो तेवढी अजूनही नाही येतात. हे सगळं थोतांडे की सगळीकडे पोहोचलंय सगळं, असं नाही. अजूनही कित्येक ग्रामीण भागांमध्ये प्रेग्नेंट बायकांना झोळीमध्ये टाकूनच न्यावं लागतं महाराष्ट्रात. मग धरण बिरण असेल तर झोळीत टाकून बाईला बोटीपर्यंत आणायचं. मग ती बोट जाणार, मग पुन्हा झोळीत घेऊन तिला वरती रस्त्यापर्यंत जायचं. मग तिथं वाटलं तर गाडी येणार, म्हणजे येत पण नाही कित्येकदा. तर ही परिस्थिती आहे आजही कित्येक गावांमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर. आणि हे खोटं वाटत असेल तर ग्रामीण भागामध्ये विचारा की तुमच्याकडं गरोदर बायका ह्या नेतात का नाही झोळीतनं कित्येक गावांमधून. किंवा साप चावलेला माणूस, एक तर त्यांनी मरायचं उपचाराअभावी, किंवा मग त्याचं नशीब बलवत्तर असेल तर त्यांनी वेगवेगळ्या अशा माध्यमांमधून हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं. ही रियालिटी आहे. मग जर शेतकरी माणूस रोजचं आयुष्य जगताना अशा ह्यानी जगतोय आणि देव मात्र गाभा आहे, ओके की नाही? तर शेतकरी कुणाकडं मागणार काय?
दात कुणाकडे मागणार? सरकारपर्यंत पोचू शकतो का शेतकरी? कसं पोचणार ना सरकार दरबारी? आपल्याला शिकल्या सवरलेल्या माणसांना जर कुठे जाऊन अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर जीव निघतो. अशी काही पटकन मिळत नाही ना. अशी माणसं काही पटकन अवेलेबल थोडीच होतात. मग सामान्य शेतकरी कधी जाणार? मग त्याला जवळचा आधार कोण? तर त्याच्या देवाऱ्यातला देव. त्यामुळं सामान्य शेतकरी देवाकडे तक्रार करणार ना. अशी एक सामान्य शेतकरी महिलेनी जिला माहिती नाही आपल्याला आपल्या तक्रारी घेऊन जायचं कोणाकडे नक्की, तर तिला माहितीये बाकी कोण नाही, आपल्या देवाऱ्यातला देव आहे. आता त्याला हात जोडून नाही बोलवायचं, म्हणून त्या टीजर मध्ये तिने दगड घातलाय वारुळावर. दगड घातला आणि देवाला यावं लागलं. कारण देवाची परीक्षा घेण्याचा अधिकार 2 माणसांना, एक शेतकऱ्याला किंवा दुसरा जगातल्या कुठल्याही बाईला, स्त्रीला, आणि इथं तर शेतकरी महिला आहे. ज्या 2 घटकांना देवाची परीक्षा घ्यायचा अधिकार आहे. कारण देवाकडे जाण्याची वेळ जास्तीत जास्त या 2च लोकांनी येते, एक तर शेतकऱ्याला किंवा बाईला, कुठल्याही स्त्रीला. या देशात, या राज्यात, शहरात, तालुक्यात, खेड्यात, पाड्यात, वस्तीत, कुठेही जा, स्त्रीला, कुठल्याही बाईला वयोगटाचं बंधन नाही. तुम्ही पाहिलंच असेल, वयोगटाचं आता बंधन नाही. त्यांना आधार हा परमेश्वराचा आहे. म्हणून ज्यावेळी त्या बाईला कळलं की आता माझं ऐकणार कुणी नाही राहील, तिने वारुळ्यातल्या देवाला चॅलेंज दिलं, ते पण दगड घालून. आणि तुम्हाला माहितीये, जर भक्तांनी इथून आवाज दिला तर देव येतोच. आणि देव आला. आणि मग जी पुढची धमाले, देवाला नॉर्मल भक्त वाटली होती ती, पण ती भक्त किती सर्किट आहे हे देवाला परीक्षा सुरू झाल्यावर कळलं. आणि आशोळी डोंगर होते, एसटी होती, जिपाड होत, एमईटी होती. म्हणजे देव तुम्ही कल्पना करू शकणार नाही. टीजर तर एवढंच आहे, हिमनगाचं टोक आहे. स्वामींना शेतकरी महिलेनी परीक्षेच्या नादात खूप दूर दूर नेले. जिथं जिथं शेतकरी जातो, जे शेतकऱ्याला फेस करावं लागतं ते देवाला फेस करावं लागले. कारण हे सगळं आमच्या आयुष्यात तूच आणलं ना. कारण देव मानणारी माणसं आहेत ना सगळी, आणि ती जुगलबंदी आहे. त्यामुळं मोहन जोशींना थोडा जास्त त्रास झाला, कारण ते देव आहेत ना, स्वामी ते आहेत. बरं, जसेच्या तसे स्वामी दिसलेत. बरं, कित्येक मला तर मी स्पष्ट सांगतो, मला डोळे, मी स्वामींचा भक्त आहे, हिच्यामुळं झालोय जास्त. तर ना, मी जर आजही डोळे मिटले तर मला स्वामी म्हणून मोहन जोशी दिसतात. किंवा मी जर मला काहीतरी स्वामींकडे मागायचंय डोळे मिटून, आणि मी असं करून काहीतरी मागितलं तर मला मोहन जोशींचा चेहरा, जे स्वामी रूपात आहेत ना, तेच येतात. मला माहित नाही. त्यामुळे माझ्यासाठी स्वामींचं रूप ते, आणि ते परीक्षेला बसले होते, आणि देव परीक्षा देत होता. खरंच परीक्षा मोहन जोशी सरांची चालली होती. कारण पिक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल, ज्या गोष्टी केल्यात त्या गोष्टी या वयात करणं शक्य नाही. आणि ऊन एवढं होतं ना, आमच्या अंगावर कपडे तरी होते, त्यांच्या अंगावर तर कपडेही नाही. ती शाल पांघरलेली, लंगोट, आणि ते हातामध्ये एक लोड, एवढ्या ह्याच्यात, एवढ्या उन्हात डोंगर माळरानं आणि चालणं, आपल्या पायात नॉर्मल चप्पल, त्यांच्या पायात ते खडाव, फार अवघड होतं अरे त्यांच्यासाठी काम म्हणजे- करणं. हॅट्स ऑफ. म्हणजे मी त्यांना म्हटलं ना, मी जाहीर माफी मागतो सरांची की माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला. पण हे बघ, जे दिसतंय ते इतकं सुंदर, इतकं अचाट, इतकं अफाट आहे सिनेमा. पण मोहन जोशी सरांना या वयात इतका त्रास. पण आता परीक्षा देवाची होती, ते देवाच्या भूमिकेत होते. त्यामुळे देवाबरोबर परीक्षा मोहन जोशी सरांनाही द्यावी लागली.
बरं पर्याय नव्हता. मला माळरान दाखवायचं, मला डोंगर दाखवायचं, मला वाळलेलं गवत दाखवायचंय. मला शेतकऱ्याच्या आयुष्यातलं म्हणजे तुम्ही मृगजळ शब्द ऐकला असेल. तुम्ही डांबरी रस्त्यावर मृगजळ दिसतं बघा, असं ते तुम्ही कधीतरी नाही ओएसिस पण नाही. मृगजळच ओएसिस. हो का? ओएसिस म्हणजे वाळवंटातलं पाण्याचं ठिकाण ना. हा मग तेच मृगजळ. नाही नाही नाही, मग त्याला मृगजळ म्हणजे पाणी असल्याचा भास होतो पण ते पाणी नसतं. मग त्यालाच ओएसिस म्हणतात ना. नाही ओएसिस ते actually असतं, त्या भागालाच ओएसिस म्हणतात बरोबर. वाळवंटातल्या. तर ते जे मृगजळ तुम्ही कधी माळरानावरती जर पाहिलं, जे माझ्यासारखे ग्रामीण भागातले आहेत, म्हणजे बालपण बिनचपलीचं डोंगराच्या माळरानावर ना पळत पळत फिरलोय. म्हणजे शहरातली लपाछपी ही सोसायटी पार्किंग मध्ये चाळी तिथल्या तिथं चालते ना. आमची लपाछपी 12-12 किलोमीटरची असायची. म्हणजे ते माणूस शोधायला जर लपत किंवा चोर पोलीस पळत सुटलं की पळतच सुटायचं. मग तो फिटनेस तर त्यातूनच आलाय मला वाटतं. हे जे असा भाग आहे ना, तो जो मी ऊन सहन केलं होतं, ते जे मी पाहिलं होतं, मला तेच सिनेमात दाखवायचं आणि ते दाखवलं. म्हणून मी 12 लेन्स वापरली. आपल्याकडे शक्यतो कमी वापरतात मराठीत, कारण 12 लेन्स वापरून दाखवणार काय असं आहे ना. तेव्हा आपण शक्यतो क्लोजवर जातो नाही का. घरातले पिक्चर तर क्लोजवरच जातात ना. तर एवढा माझ्याकडे निसर्ग आहे आणि माझ्या महाराष्ट्रात आहे. लोक शोधत फिरणार आहेत. या सिनेमात जी लोकेशन दिसलीत, म्हणजे मी डीओपी प्रशांत मिसळे म्हणून आहेत, मराठी आहे, मुंबईचं पोरग, कांदिवलीला, पण काम करतो साऊथला. का नाही 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 मराठीत सर, मराठीत नाही, ते पेमेंट आणि ते नाही सर, साऊथ मध्ये करतो. म्हणजे धूम 1 धूम 2चा तो सेकंड डीओपी होता, किंवा चंद्रमुखी, शिवाजी द बॉस, अशा सिनेमांना बरंच काम केलं वाटतं त्यांनी. मी म्हटलं बघा, पहिलं देऊळबंद तुम्ही केलता, म्हटलं नाही, पण म्हणूनच मग नाही केलं मी पुढं. मराठीत सर काहीच. म्हटलं माझी इच्छा आहे या सिनेमाला तुम्ही यावं, कारण मी डीओपी वेगवेगळे घेतलेत दरवेळी. प्रशांत मिसळे, महेश लिमये, केदार गायकवाड, प्रत्येक धर्मवीर 1 केदार गायकवाड, धर्मवीर 2 महेश लिमये. तर वेगळं लुक येतो. त्यामुळे म्हटलं नाही, मला ना ह्यावेळी जो सिनेमा दाखवायचा आहे, मला तो तुमचा साऊथ ते वाईड फ्रेम सर, मग LF कॅमेरा घेणार असेल तर मी येईल. थोडा महागडा असतो, पण म्हटलं किती महागडा असतो, तू घे, तुझं काय असेल ते लाव पुढे. सर मला लेन्सेस तुम्ही मराठीत वापरत नाहीत लेन्सेस. सांग तुला लेन्सेस काय, 12 पासून वाटेल ती लेन्स दिली. DI नाही नाही, मी ते शाहरुख खानच्याच लॅबमध्ये करणार DI रेड चिल्लीला. म्हटलं का रे बाबा, नाही सर तिथं जरा. बर चल रेड चिली, अजून तुला काय पाहिजे, काय पाहिजे. झालं उलट. खरं तर मी घाबरत घाबरत घेतला रेड चिली. शाहरुख खानची टीम ते जास्त कोऑपरेटिव्ह निघाले, म्हणजे ते खुश झाले मराठी सिनेमा आला. अरे तुम्ही यार, अरे आप लोग आओ आ जाओ, ये करो ये करो वो करो. तर ना ते सगळं पाहून मी, पण त्या डीओपीला एक क्रेडिट जातं, जो सिनेमा दिसतोय महाराष्ट्र दिसतोय, खडतर महाराष्ट्र दिसतोय. दगड धोंडे, दगडांच्या देशा कणकर देशा राकड देशा, बघा हा सिनेमा पहा. म्हणून डीओपी प्रशांत मिसळे यांना मी याचं क्रेडिट खूप देईल, या दिसण्यात, सिनेमा दिसण्याचं, कारण तो डीओपीच्या नजरेतून दिसतो. त्यामुळं मोहन जोशी सर हे सगळं सांगण्याचं की हे सगळं मला दाखवायचं होतं, मोठं वाईड तिथं गाडी जातच नाही त्या डोंगरावर. अरे म्हटलं पण मला माळरान दाखवायचंय ना. मग एखादं माळरान, महाबळेश्वरला गाडी जाते ना ते. अरे म्हटलं तो टेबल टॉप बघून आता लोक कटाळली. त्या माथेरानचं टेबल, मी त्याच्यावर घोडा चालवलाय आंबेगावला. म्हटलं वॉर केलंय मी खूप केलंय एक्सपोज.
मला असं पाहिजे जिथून ग्रामीण भागातला माणूस त्याच्या घरी जातो, लोकांना कळू दे की एसटी नाही पोचलेली काही ठिकाणी. एसटी एका स्टॉपवर सोडते, तिथून गावाला जावं लागतं त्या स्टॉपवर. हे 4-4, 5-5 किलोमीटर चालतं. हे अंतर 5-5 किलोमीटरचं आहे. आपला देश, आपलं राज्य जोडलं गेलंय, मान्य आहे जोडलं गेलंय, पण त्या वाडीपर्यंत का नाही? मग तिथं 5 किलोमीटर चालतच जावं लागतं. आणि म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, तिथं कुणाला साप चावला गावात की 5 किलोमीटर त्याला घेऊन यायचं इथपर्यंत. प्रेग्नेंट बाईच्या पोटात कळा आल्या, घेऊन यायचं इथपर्यंत. इथं उत्तरं मिळतात ग्रामीण भागातल्या पोरांची पुरी लग्न का नाही करत. कळलं का? कारण तिथं जी बाई आयुष्य जगली आहे ना, तिचंही म्हणणं असतं, जे मी भोगलं ते पुरीच्या वाट्याला नको. तू जा बाई, शहरात जाऊन झोपडपट्टीत राहा, 10x10च्या खोलीत, तिथं नको. तर हे सगळं दाखवण्याचा आणि देवाच्या माध्यमात, की देवाने हे सगळं करायचं जे आम्ही करतो, जे आम्ही करतो ते सगळं करतो. आता हिच्या गावाला यायला तर गाडीचा रस्ता असतो खरं तर, हिच्या गावाला यायला रस्ता असतो, पण ही अलीकडच्या स्टॉपवर उतरवती. तिचा धीर म्हणतो पण अगं वहिनी गेला होता ना, ती म्हणती नाही, याला चालवणार मी, याला चालवणार सगळीकडनं जंगलात काट्या तुटत. तर हे महाराष्ट्राचं एक वास्तव या चित्रपटातून पाहायला मिळालं. मोहन सर, आता आम्ही एवढं सगळं ऐकलं की तुम्ही खरंच खूप जास्त मेहनत घेतली आहे. तर तुम्ही यासाठी कसे प्रिपेअर होतात किंवा तुम्हाला कल्पना दिलेली सरांनी की हे असं सगळं? एक काम आहे, एक डोक्यात ठरलं होतं की प्रवीणजींना काय तक्रार करायला जागा नाही ठेवायची. खरंच, कारण शेवटी डायरेक्टरवर प्रेम करणं हा सगळ्या कलावंताचा भाग आहे. डायरेक्टरवर विश्वास ठेवणं आणि प्रेम ठेवणं. तो जे सांगेल तेच करायचं. दुसरं काय करू शकतो तुम्ही? असं नाही. आम्ही शेवटी डायरेक्टरचं जे सांगेल तेच करणार ना. आम्हाला शेवटपर्यंत स्क्रिप्ट मिळत नाही. मी हे खरी गोष्ट आहे, माझी पद्धत आहे ती, खरंच पद्धत आहे आणि चांगली पद्धत आहे. काय होतं, दरवेळेला एक स्टोरी सांगतात, मग मी जाऊन दुसरीकडे सांगायची, त्यांनी जाऊन तिसरीकडे सांगायची, चौथ्याने सांगायची आणि 5वेळी पिक्चर काढायचा. सगळा विषय फुटतो, असा फोटो विषय. आणि मराठीमध्ये ना, बरं माझे विषय सगळे ओरिजिनल असे गाव खात्यातनं मी आणतो, शोधून मुळशी पॅटर्न आणि धर्मवीर. आता बघा, आनंदिकेंची बायोपिकच होती, पण मी ती किती वेगळ्या पद्धतीने केली. गंमत काय होती, म्हणून मी मोजून एकदा वाटलं की मी किंवा आपल्याकडं स्क्रिप्ट घेणार, बरं जे थिएटर मधनं अशी आलेली माणसं ठीक आहेत, नवीन बसणार कोंडाळ करून, ते स्क्रिप्ट राहिलं बाजूला, त्यांच्या चर्चा वेगळ्या नाही. एक तर माझं सोडा, माझ्या सेटवर आला माझे दहशतच, म्हणजे मला कोणी राक्षस म्हणा, मला कोणी हे म्हणा. हे बघा, आता मागच्या 10 वर्षात 5 सिनेमे मिळवले, 5ही सुपरहिट आहेत. एकही फ्लॉप नाही. काहीतरी तर कारण असेल ना, त्याच्यामध्ये काहीतरी तर अभ्यास असेल ना. एम.कॉम MBA LLB करून आलोय, काहीतरी तर असेल ना त्याच्या माग गणित. तर थोडस नाराज होतात, पण अशी जेवढी माणसं येतात, मग ह्यांच्याकडनं मला शिकायला मिळतं की यार, हो नाही की चू नाही. ते म्हटले नो सरेंडर, तुम्ही सांगा काय करायचं. मोहन जोशी डिरेक्टरचा नट आहे डायरेक्ट, म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे. खूप मोठे नट आहेत ते. म्हणजे मी डायरेक्टरचा नट आहे हे स्पष्ट सांगतो. जे तो सांगेल तो करायचं, केलं पाहिजे ना. तुम्ही जेव्हा ऍक्सेप्ट करता फिल्म, तेव्हा तुमची जबाबदारी, नैतिक जबाबदारी. मुळशी पॅटर्न मध्ये राहुल्याच्या वडिलांचा रोल केलाय. शेती विकलेला पाटील गावचा, मग हमाली करायला लागतो. तर ते पोत उचलून नाही का, तो एक सीन होता. आणि मग तो राहुल्या येतो आणि अण्णा त्यांच्या पाठीवरच उचल खातो. आता अख्खं मार्केट आपलंय. तो सीन होता. मोजो म्हटलं, मोजो मला ना ते आमच्या तालुक्यातली लय लोक हमाल झाली. आणि ती जे आमच्या तालुक्यातले जे राकट लोक आहेत ना, तो राकटपणा आणि पाठीवरचं ते ओझ. तर मला नाही याचं एक असं ते एक प्रतिकात्मक हे करायचंय. मी जरा खरं पोतं देऊ का,
काय म्हटलं ऐका ना मोजू काय आहे? तो फील आला पाहिजे. ते मोजूने 50 किलोचं पोत ते घेतलंय, 25 का 50 किलो ते घेतलं, 25 किलोचं ते घेतलं पाठीवरती. मी त्यांचा सीन झाल्या ती त्यांना, आणि त्याचा त्यांनी सराव केला प्रॅक्टिस करताना आधी. म्हटलं तुम्ही प्रॅक्टिस नका करू, डायरेक्ट घ्या. म्हटलं असं कसं, शॉर्टला तुम्ही 25 किलोचं पोतं देणार आणि इथं त्या भुश्याच्या पोतं असं नाही ना चालत तरडे. मग प्रॅक्टिस पण 25 किलो. तर मला इतकं ते हे वाटायला लागलं, त्यांचं अख्खं घामानी पाठ भिजली होती सगळी. आणि तो पहिलाच दिवस शॉट होता, पहिला शॉट होता, शूटिंगचा पहिलाच दिवस. आणि त्यामुळे नीट बघा, त्या मुळशी पॅटर्न मधला तो जो हमाल आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे ज्या वेदना आहे त्या आल्या कारण नट असा मिळाला. केली हो त्यांनी ती तयारी. त्यांनी काही खरंच पोती वाहिलेली आहेत, त्यांनी नाटकाचे सेट वाहिले, ते सगळ्यांना माहिती आहे त्यांनी स्वतः. पण मुळशी पॅटर्न ज्यावेळी ते आणि आत्ता इथं आहे, आता ते नेमकं सगळं फुटेल, पण एक लय अवघड सीन होता. अरे बापरे, तुम्ही बघा गाडीवरचा सीन आहे का, एमईटी सोडा, एमईटी तर सोडा, ती पण ह्याच्यातनं ही चालवायला मोजो माग एक असा एका जीप मधला शॉट आहे, जीप मधला. म्हणजे आपल्यासारख्या फिट माणसाने पण तो करून दाखव. बापरे, असे म्हणजे जर 19-20 तर मोजो पडली पण असते. मी म्हटलं मोजो मी वेगळं नाही हो तरडे, आता तुम्ही सांगितलंय ना, आता मी हो म्हणालोय ना तुम्हाला सिनेमाला, तर आता मग हे मी करणार नाही. म्हटलं आपण काहीतरी आयडिया किंवा ट्रेक काढून सोडा, सोड द्यायचा आहे ना. जीप फेविकॉलची ऍड पाहिली का, फेविकॉलची ऍड ते लटकत असतात. आठवलं का? तशी एक जीप मध्ये खूप लोक, म्हणजे त्यातनं बाहेर पडतील असे लोक, त्याच्यात मोजू. आणि जीप नॉर्मल रस्त्यावरून नाही, डोंगरातून चालली, खड्ड्यातून, दगडांमधून. आणि डायलॉग पण म्हणायचे. तो सीन तुम्ही पाहाल, म्हणजे मी जे कुणी पाहतायत प्रेक्षक, तो सीन तुम्ही पाहाल, ते आणि ओम भूतकर आहेत, त्यामुळे दोघं तगडे नट. त्या शेजारी ही तगडे आर्टिस्ट ना. बरं, त्याला अभिनयाची बॅटिंग करायचीच होती. ओम भूतकर हा एकदा त्याच्या ह्याच्यात गेला, ह्यांचं एकदा रोल साऊंड कॅमेरा म्हटलं की हे ह्यांच्या दुनियेत जातात. आणि दोघं एकमेकांना अभिनयात असे बॅटिंग चाललेली आहे, आणि ती गाडी म्हणजे हात जरा जरी निसटला नाही, पण यांनी दिला. म्हणून मी म्हटलं ना, आपण मराठी प्रेक्षक नाट्य सिनेमा नशिबवान आहोत, भाग्यवान आहोत. तुम्ही पत्रकार भाग्यवान आहात की तुम्ही अशा नटाची मुलाखत घेताय. कारण हे डेडिकेशन या वयात, या अवस्थेत, ते त्याचे आम्ही ज्या बार्सना धरलेलं होतं त्या जीप मधून, तर ते बार, लोखंडी बार उन्हाने गरम पण झाले होते, म्हणजे ते हाताला चटकेही बसत होते. खूप डेंजर. बरं, रस्ता नाही, डोंगर माळरानावर जो रस्ता असतो तो रस्ता, म्हणजे आता त्यांना आठवलं तरी अंगावर काटा येत असेल, खरंच अंगावर काटा येत असेल. मग काय म्हणजे हॅट्स ऑफ. म्हणून देऊळ बंद 2 हा यांचा सिनेमा. मी कधी म्हणणारच नाही हा माझा सिनेमा आहे, माझं डिरेक्शन आहे, ते केलं पुढे. यांचा मोहन जोशींचा सिनेमा देऊळ बंद 2. ज्योती मॅम, आता वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती मराठीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा देऊळबंद 2ची तुमच्याकडे संहिता आली, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? आणि निर्मात्यांची साथ ही देखील महत्वाची असते, तर तुमची भूमिका जाणून घ्यायला आवडेल. जसं सर म्हटले डायरेक्टर्स ऍक्टर आहे, तसं आम्ही डायरेक्टर्स प्रोड्युसर आहे. सर म्हणतील तसं आम्ही मॅक्झिमम ट्राय करतो करायला. ती खरं खूप मोठी आर्किटेक्ट आहे. म्हणजे तिची जी डिझाईन्स असतात, पुण्यामध्ये अशा गगनचुंबी इमारतींची डिझाईन करणारी ती आर्किटेक्ट आहे. खूप मोठी बिझनेसमॅन आहे.
तिचे अनेक प्लस पॉइंट याच्यात आहेत. म्हणजे सिनेमा स्त्री प्रधान असावा हे जुईलीनी मला सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा, की सिनेमा स्त्री प्रधान असला पाहिजे. तिथं आमची ती सुरुवात झाली. आणि दुसरं एक आहे की आम्हाला शेतकऱ्यांच्या मुलींचे शिक्षण थांबवायची नाहीयेत. तर काय बरोबर तू सांग. ह्याचा जे काही प्रॉफिट येणार आहे त्याच्यातनं जे कोणते अडचणीतले शेतकरी असतील तर पहिले कधी पण बघितलं ना की मुलींचे शिक्षण थांबतात. जे काही गव्हर्नमेंट हेल्प करतं ते ठीक आहे, पण घरातनं ते यायला पाहिजे. त्याच्यासाठी आमचं असं आहे की ह्याच्यातल्या प्रॉफिट मधनं आम्हाला त्यांची शिक्षण कम्प्लीट करायची. म्हणजे पहिला देऊळ बंद त्याचा बराच प्रॉफिट झाला, सर्व डोनेट केलंय. त्यांनी 1 रुपया पण ठेवला नाही जवळ. म्हणजे कारण हे स्वामी भक्त लोक आहेत. म्हणजे या असे निर्माते आत्ता पण तुम्हाला माहितीये सिनेमा लेट झाला 6-7 महिने. का झाला माहितीये? मराठवाड्यात ओला दुष्काळ आला. हा, ओला दुष्काळ आला आणि आम्ही शूटिंग करत होतो. तर कुठेही असं जर नॅचरल क्लॅमिटी झाली ग्रामीण भागात तर मी जातोच. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं अहो ते एवढे शेतकरी काय अवस्था आहे त्या मराठवाड्यात. तर म्हटलं शूटिंग केलंच पाहिजे का? तर ते घाबरले, म्हणजे अहो तगडे शूटिंग चालू आहे. म्हटलं आपण एक काम करू ना, आत्ता खूपच अडचण आहे तिथं. तर मी काय करतो, मी माझ्या मानधनातलं थोडे पैसे देतो. सगळ्यांनी थोडे थोडे दिले, यांनी खूप दिले, यांनी अजून दिले. तिथली चल माझ्याकडनं एवढे. मग असं करून मी काय केलं, म्हटलं काय आयडिया करू आपण. मराठवाड्यातल्या ओला दुष्काळ आहे. ओला दुष्काळ जास्त डेंजर आहे सुक्यापेक्षा. जे ग्रामीण भागातले इथं असतील किंवा ऐकत असतील त्यांना माहिती, ओला सुका दुष्काळ परवडला. सुका दुष्काळ परवडला, पोटात अन्न नाही, घरात झोपायला तर जागा आहे. उपाशी पोटी झोपल तर घरामध्ये सुक्या दुष्काळात. ओल्या दुष्काळात अन्न पण नसतं आणि झोपायलाही जागा नसती, बसायला जागा नसती, गुरं वाहून गेलेली असतात, चिखल, रोगराई, सगळं रोगराईचं साम्राज्य. आता तुमच्यातल्या कुणी कधी अनुभवलंय का माहित नाही, पण ओल्या दुष्काळात ज्यावेळी घरात पाणी शिरतं आणि पाणी शिरलेलं ते पुराचं पाणी 4 दिवसांनी ओसरतं. 4 दिवसांनी ते पाणी ओसरल्यानंतर पुढचे 6 महिने त्या घरात जो वास येत असतो ना, तो इतका बाहेर असतो म्हणजे तो माझ्या नाकातनं जाऊच शकत नाही. कारण मी ओल्या दुष्काळात खूप काम केलंय, कोल्हापूरच्या दुष्काळात केलंय, मराठवाड्याच्या केलंय. तर ना त्या शेतकऱ्यांचं काय होत असेल. मग मी आयडिया काय केली, मी जुईलीला म्हटलं की आता नाहीतरी शूटिंग तुम्ही परमिशन दिलीच आहे तर थांबू. हे जे शेतकरी आहेत ह्यांच्यावर आता बर्डन काय माहितीये का, स्वतःची शेती भीती ह्याचं नाही. वाहून गेलेली जनावरं शोधून आणतील, गेलेली नवी उभी करतील. त्यांच्यावर एकच बर्डन आहे, माझी पोरं किंवा पोरी जे पुण्यात शिकायला आहेत त्यांच्या मेसचं भाडं कुठून देऊ, किंवा त्यांच्या रूमचं भाडं कुठून देऊ. लायब्ररी म्हणजे शेतकऱ्याला स्वतःची काळजी नाहीच. मग म्हटलं आपण एक आयडिया करू, 3-4 महिने तर सावरायला जातील. आपण एक काम करू, 300-400 पोरं निवडू पुण्यात जे मराठवाड्यातनं शिकायला आलेली. आणि त्याच्यासाठी म्हटलं एकच चांगलं साधन म्हणजे पत्रकार. कारण म्हटलं हा ओला दुष्काळ आपल्यापर्यंत पत्रकारांनी पोचवला. तुमच्या मीडियात जशा बातम्या यायला लागल्या तेव्हा कळलं. मग मी अनेक पत्रकारांना फोन केले, ब्रिजमोहन पाटील पुण्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष, इकडं विलास बडेला फोन केला. अशा अनेक जणांशी मी बोललो, म्हणजे मोठमोठ्यांशी पण बोललो. म्हटलं मला मदत करा, एकच तुम्ही मला गरजवंत पोरं द्या, मला त्यांना पैसे द्यायचे. सगळ्या पत्रकारांनी 360 नावं, त्यात काहीतरी 15-16 पुरी मेडिकलच्या, बाकी सगळे एमपीएससी युपीएससी शाळेचे, असे करून मी त्यांना आम्ही 19,60,000 रुपये सगळ्यांपर्यंत पोहोचवले. आणि काय आयडिया केली, प्रत्येकाच्या अकाउंटवर. चर्चाच नाही करायची. तात्पर्य काय, तर ज्यावेळी असे निर्माते पाठीशी असतात त्यावेळीच असे चित्रपट निर्माण होतात. त्यांना पैशा पाण्याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा असतो, गल्ला भरण्यासाठी ते नाही करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या पोरींची थांबलेले, आणि ही हिची आयडिया ती म्हटली काय होतं,
ती पण तशी शेतकरीच आहेत, कोपरगावची आहेत, मोठी शेती. तर ना ती म्हटली काय होतं आमच्या भागामध्ये पण आर्थिक टंचाई आली आणि शिक्षण कुणाचं थांबवायचं तर पहिलं पुरीचं थांबवतात आणि पोराचं कंटिन्यू करतात, कारण तो घरचा दिवा. आणि आम्ही कोण म्हणे. तर काही नाही, असं ज्या ज्या पोरींची शिक्षण थांबली आहेत त्या सगळ्या पोरींची शिक्षण मी पूर्ण करणार. आणि तिने ते टार्गेट पकडलंय या सिनेमाच्या ह्याच्यात. प्रवीण सर, तुम्ही आता म्हणालात की मी सगळीकडे जातोच आहे, आम्ही सुद्धा प्रत्यक्ष पाहिलं की तुम्ही जाता, मग ते एखाद्या चित्रपटाला शो मिळत नसतील तरी तुम्ही बोललेला आहात, किंवा आता जी नरसापूरची जी अत्यंत मन सुन्न करणारी घटना घडली त्यावेळी पण तुम्ही दोघंही बोललात. पण अशा विषयांवर, सामाजिक विषयांवर बरेच कलाकार बोलत नाहीत, तर यावर तुमचं काय मत? मला खूप आश्चर्य वाटतं खरं तर. म्हणजे मला पण कित्येक जणांचे फोन आले, अरे कशाला बोलतोस तू डायरेक्ट असं. म्हटलं मी खोटं तर बोलू शकत नाही, मी जसं आहे तसंच मी बोलतो. मी मुलाखतीत पण असंच बोलतो, मी अवॉर्ड सेरेमनीत पण असंच बोलतो, मी घरात पण असंच बोलतो. त्याच्यासाठी काय मला वेगळं नाही, मी बोलणार. म्हटलं ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, आपण कलाकारांनी गेलं पाहिजे ना तिथे. अरे आपण त्यांच्या जीवावरच आहे ना. आता मी तर ग्रामीण भागात आलोय म्हणून मला जरा जास्त चाड आहे, पण अजून खूप कलाकार आहेत की जे ग्रामीण भागात आले. गोष्ट ग्रामीण भागातच घडली होती की ती. अशा वेळी बोललं पाहिजे. कुणाला काय वाटल गेलं बाबा उडत, तेल लावत गेली दुनिया. आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. सिनेमा बिनेमा काय आज आहे उद्या आहे, ही प्रसिद्धी काय माझ्या आधी 10 वर्ष कुणीतरी सिनेमा करत होतं, 50 वर्षापूर्वी करतच होतं, अजून पुढचे 50 वर्ष करतील. हे काही थोडं जे रोजचं आहे का. पण आपलं स्वतःचं म्हणणं हे कायम आपल्या बरोबर राहणार. त्यामुळं थोडस कित्येकदा टीका ट्रोलिंग सहन करावं लागतं. पण कित्येक जण म्हणतात कशाला बोलायचं, हे आपलीच लोक काय मूर्खासारखी आपल्याला बोलत असतात. अरे म्हटलं ते त्यांचं काम करतात, आपण तर आपलं केलं पाहिजे ना. नसरापूरच्या घटनेवर बोललंच पाहिजे होतं ना. ती काही गप्प बसण्यासारखी गोष्ट होती. अंगावर आत्ताही काटे बघ, थरकाप आणणारी गोष्ट नाही. वय वर्ष 4 पुरी जन्माला घालायच्या का नाही. त्यामुळे बोललं तर पाहिजे. अरे पण तुझा पिक्चर रिलीज होतो 21 मेला, पिक्चरवर परिणाम होईल. अरे बापरे, म्हटलं आता असा जर विचार करत राहिलो तर मग आपण कशावरच बोललं नाही पाहिजे. साधारण म्हणजे कशावरच बोललं नाही. आपण रोज एवढंच बोललं पाहिजे. 1:30 वाजला, 3 वाजले, 6:30 वाजले, 11 वाजले, चला झोपूया, चला उठूया, चला जेवूया, एवढंच बोलायचं का. त्यामुळे बाकी कोण कलाकार व्यक्त होतात नाही होत मला माहित नाही. मी होणार, होत राहणार. मग काय कुणाला काय वाटायचं ते वाटूया. या चांगल्या विषयांवरचे मराठी चित्रपट पोहोचवण्यासाठी म्हणून सुद्धा काही वेगळे प्रयत्न करावे लागतात. थिएटर्स ग्रामीण भागात वाढायला हवे, पोहोचायला हवा, यासाठी शासन स्तरावर पण बरंच बोलणी झाली आहे, चर्चा झाली आहे, पण त्या ह्याच्याने मार्ग निघताना दिसतो. त्यासाठी काही प्रयत्न करावे असं वाटतं. नाही, आपल्याकडे खूप अनास्था आहे त्या बाबतीत. थिएटरच्या बाबतीत आपल्याकडे खूप अनास्था आहे. चित्रपटगृह बंद पडली, सिंगल स्क्रीन बंद पडल्या. त्यामुळे ज्याच्या खिशात 50 रुपये 70 रुपये तो पिक्चरला जात नाही. आता मल्टिप्लेक्स मधलं भाडं त्याला नाही परवडत, बरोबर. त्यामुळं काय, आम्ही माझं तर दुर्दैव असं आहे की मी एवढे भारी पिक्चर, बरं मी तक्रार नाही केली पाहिजे की पिक्चर चालत नाही, कारण माझे 5 पिक्चर सुपरहिट. त्यामुळे लोक येत आहेत माझे पिक्चर बघायला. पण पिक्चर त्याच्यानंतर टीव्हीवर जास्त चालतात. महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे. पण लोकांना पाहिजे आहेत. ग्रामीण भागातल्या लोकांना पण सिनेमा बघायचा आहे, पण गावातलं थिएटर बंद आहे ना. एसटी दिवसात नाही एकदाच येते, रात्रीच्या शोला गेलो तर परत कसं येऊ, असं आहे ना. किती प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे ना बघ, मी माझ्या लेवलवर एक फुटकळ प्रयत्न केला होता. मागच्या देऊळबंदला आपण थिएटर सुरू केलं. मी ग्रामीण भागातले थिएटर सुरू केले. आता काय सांगू बरं, असं काहीतरी बोलावं मीडिया समोर तर लोक हा लागला शानपणा करायला, नाही का, हे असं बोलायला मोकळे. पण खरंच केलं ना मी. माझ्या परीनं जेवढं करता येईल 3 का 4 थिएटर केले सुरू मी. आणि विचारा तुम्ही ग्रामीण भागात, मी करतो हा प्रयत्न. कुठेही गेलो की मी विचारतो तिथल्या लोकांना तिथल्या थिएटरची अवस्था काय.
पण चला जेवढं रिपेअर करून होईल केलेली हा? आणि रिपेअर करून केले. सगळी थिएटर सुरू करून दिली मागच्या वेळी, खिशातून पैसे टाकून. आता अजून काय केलं पाहिजे? यावेळी पण चाललेत प्रयत्न आमचे अजून वेगवेगळे. माझे विषय सामाजिक असतात, समाजाचे असतात. 2 वर्षात एकच सिनेमा बनवतो. किती ऑफर, किती म्हणजे धर्मवीर नंतर तर मी नाव नाही सांगत, इतक्या मोठमोठ्या लोकांकडून ऑफर सिनेमाच्या मी नाही केला. 2 वर्षात एकच सिनेमा. 2022ला 2018ला मुळशी पॅटर्न आला. 2 वर्ष हंबीरराव बनवत होतो, कोरोना आला. 2 वर्ष गेली, मग हंबीरराव रिलीज केला. मग 2 वर्ष धर्मवीर केला, धर्मवीर रिलीज केला 22ला. 2 वर्ष गेली 24ला धर्मवीर 2 केला. 2 वर्ष गेली 26ला. हा, मी जर ठरवलं ना, म्हणजे ज्या मला ऑफर येतात त्या पद्धतीने हिला माहिती मी रोज सिनेमा करू शकतो. पण रोज केल्यावर मग तसंच मग 5 सलग 5 सुपरहिट कसे काय लागते? तुम्हाला 2 वर्ष द्यायलाच पाहिजे. आणि असे विषय जर करायचे असतील, बोगस बी बियाणं, खत, दुबार पेरणी, तिबार पेरणी, कृषी सेवा केंद्र, PGR कंपन्या, हे ग्रामीण भागाला जाऊन विचारा ह्या शब्दांची दहशत काय आहे. शेतकरी सल्लागार, दहशत काय एकदा विचारा. आपणच आपल्या शेतकऱ्यांना बोगस बी बियाणं विकतोय का? कुठल्या कृषी केंद्रात नाही जात आहे का? बरं, कुणी आता लगेच प्रवीण तरडेवर टीका, शानपणा करून टीका करू नये. मी पुरावे देईन. शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाला त्या आत्महत्यांना बोगस बी बियाणं किती कारणीभूत आहे एकदा ग्रामीण भागात जाऊन विचारा. बरं, कुणीतरी तर प्रश्न मांडला पाहिजे ना. ट्रोलिंगच्या आणि ट्रोल होण्याच्या भीतीने किती दिवस आपलं म्हणणं दाबून ठेवणार? मी ग्रामीण भागात तर माझं कर्तव्य आहे ना. दुबार पेरणी, तिबार पेरणी म्हणजे काय विचारा. ग्रामीण भागातल्या माणसाला झोपत नाहीत माणसं. रोज बांधावरती जाऊन बघतो, आलं का उगवून आज, आलं का उगवून आज, आलं का उगवून आज. कधी हिरवा अंकुरवर येतोय आणि आठवड्याभराने कळतं नाही, आलं नाही का बियाणंच बोगस होत. अरे पण मी तर कृषी सेवा केंद्रातून घेतलं होतं, स्टॅम्प होते सगळे. अरे देवा, असं झालं का? झाल दुबार पेरणी, दुबार पेरणीत पण बोगस. आत्महत्या करायला नाही तर काय शेतकरी. तर ही दुबार तिबार पेरणी का होती? बोगस बी बियाणं कशी विकली जातात? डुप्लिकेट फर्टिलायझर म्हणजे काय? PGR कंपन्या म्हणजे काय? ब्रँडेड कंपनी, तिची एवढी बाटली, ती बाटली घ्यायची, 5 लिटर पाण्यात टाकायची, त्याच्यात काहीतरी मिसळायचं, सेम तसली स्टिकर लावून वेगळ्या बाटल्यांमधनं ते विकायचं, नाव इंटरनॅशनल कंपनीचं. खत. बरं, शेतकरी काय करतो? शेतकरी ते इंटरनॅशनल फर्टिलायझर म्हणूनच घेतो ना, की घ्या बाबांना वाटेल ते पैसे माझ्याकडनं, पण मला इम्पोर्टेड हे वापरू द्या. आणि तो बिचारा वापरतो, मारतो आणि कारण ते खरं नसतंच, ते डुप्लिकेट. अशा किती कंपन्या आहेत, किती सरकारने थोडा अभ्यास केला पाहिजे. अशा PGR कंपन्या किती आहेत महाराष्ट्रात? आत्महत्येचं मूळ कारण ते, सध्या आत्महत्येचं मूळ कारण ते. शेतकरी अभ्यास करून जे घेतोय ते अभ्यास पूर्ण नाहीच आहे, ते सगळं बोगस आहे. आणि हे मला आणायचं होतं. बरं, हे मांडणार कुणाच्या तोंडातून? देवाच्या तोंडून मांडणं सोपं आहे ना. देवाच्या तोंडून मांडणं सोपं आहे, म्हणून मी देवाच्या तोंडून मांडलं. कारण काय, देव नाकारणे आपल्याकडे, देवाला नावं ठेवणारे नाकारणारे नास्तिक बोटावर मोजणे एवढे आहेत. पण आस्तिक समाज खूप आहे ना. देवानी सांगितलंय आत्महत्या करू नको, म्हणून तरी थांबतील. या मतावर आलोय मी आता. सगळ्यांनी सांगून झालं, आत्महत्या थांबतच नाहीयेत. आता देव सांगणार आहे की बाबांनो, आत्महत्या हे महापाप आहे, करू नका. जो आत्महत्या करतो त्याला गरुड पुराणात सांगितलंय की पुन्हा नवीन जन्म मिळत नाही, अडकून आणि मोक्षही मिळत नाही.
अडकून पडतो, निदान देवाच्या तोंडून तरी हे जाऊ द्या, अशा धारणेवर येऊन हा चित्रपट बनवलेला आहे. त्यामुळे देवाचं म्हणणं तरी शेतकरी किती ऐकतोय. मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय की मागच्या 20 वर्षात आत्महत्यांचा ग्राफ आलेख चढतच आहे, वाढतच चालले. या सिनेमानंतर मे बी एक आकड्याने का आहे ना आपण ग्राफ खाली आणू, त्याच्यासाठी हा सिनेमा आहे आत्महत्येच्या. आणि एवढं सगळं करून पिक्चर एंटरटेनिंग या म्हणजे लोक हसणार आहे, लोक खळखळून हसणार, धमाल करणार, गाणी बिनी, जे टिपिकल प्रवीण तरडे पॅटर्न, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट, मुळशी पॅटर्न. शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला पण आराराला खतरनाक गाणं घेतलं, कारण मला त्या ट्रॉफ्या घेण्यात अर्थ नाही जे आपल्याकडे आर्ट फिल्मला मिळतात. आर्ट फिल्मची ट्रॉफी नको, कारण आर्ट फिल्म मधनं डिरेक्टरला ट्रॉफी मिळती पण निर्मात्याचे पैसे खड्ड्यात जातात आणि जो विषय पोचवायचा तो पण लोकांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे मला शेती ऐकायची नसते, शेती राखायची असते. हे पोचवायचं होतं ना, सिनेमा कमर्शियल बनवला. फायटिंग, हाणामाऱ्या, चेसिंग, गाणी आरारारा खतरनाक, उन उन वाटातून, छोटीशी चावलीची लव्ह स्टोरी, पोचला. मला काय सांगायचं होतं, शेती ऐकायची नसते, शेती राखायची असते. आर्ट फिल्म मधून सांगितलं असतं 100% अवॉर्ड मिळालं असतं. मुळशी पॅटर्नला नाही आहे अवॉर्ड. एवढा शेतीवरचा केवढा मोठा सिनेमा आहे, केवढा मोठा सिनेमा आहे. काय आपले बाबा झी गौरव असं मला नाहीये. फिल्मफेअर मुळशी पॅटर्नला नाहीये, नॅशनल मुळशी पॅटर्नला नाहीये. ते कुठल्या तरी आर्ट फिल्मलाच मिळतं, ती अवॉर्ड आर्ट फिल्मलाच मिळतात. पण तिथे निर्माता खड्ड्यात जातो, डिरेक्टरकडे ट्रॉफी. आपल्याला नको ट्रॉफी. माझ्या सगळ्या निर्मात्यांना विचारा किती पैसे मिळाले. पिक्चर चालले आणि विषय पण पोहोचला. सरसेनापती हंबीरराव आजही उदाहरण देतात. ऐतिहासिक सिनेमा बनवलाय, खर्चिक बनवला, त्यात त्या मोहिते पाटील आणि निकमन त्या मंडळींचाही हातभार आहे निर्मात्यांचा. पण पिक्चर पोहोचला. तात्पर्य काय, मराठी सिनेमा करताना आपण हे ट्रोलिंग या सगळ्याच्या भीतीने जर व्यक्त नाही झालो तर, म्हणून मग बरं हेच लोक नंतर असं पण ट्रोल करतात, हे मराठी कलाकार पुढे व्यक्तच होत नाहीत. बरोबर, बरं माझ्यासारखा व्यक्त होतो ना, त्यालाही ट्रोल करता तुम्ही. हा बघा, हा सांगणार नाही की त्याला चेचून टाका दगडांनी, अरे कायदा आहे की नाही ते बघ जायला. म्हणजे व्यक्त हो तरी बोलतायत, व्यक्त नाही होत बाकीचे कलाकार तुम्ही त्यांनाही बोलताय. करायचं काय नक्की, करायचं काय? त्यामुळं हे सगळं काय थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा नियम लावायचा, हा सापेक्षतावादाचा, आणि आपण आपलं व्यक्त होत राहायचं. विषय संपला. प्रवीण सर, तुमच्या चित्रपटातले जे संवाद असतात ते प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. नेमकी एवढी प्रभावी जे डायलॉग तुम्ही लिहिता ते कसे सुचतात तुम्हाला, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. ते सुचत नाहीत म्हणून प्रभावी असतात, कारण ते येतात ना आपोआप. शेती ऐकायची नसते बुवा, शेती राखायची असते. ह्याच्यासाठी मला विचार कशाला करायला पाहिजे. मला काहीतरी तो सीन लिहिता सपकेनी लाईन आली, काय साहेब तुम्ही आम्हाला घोडे लावले ना तर आम्ही तुम्हाला बैल लावू, बैल, आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो, ते पण नांगरा सकट. हे लिहायला मला हे कशाला पाहिजे सुचायला. तो बैल, तो नांगर, तो घोडा, त्या मारामाऱ्या रोज बघितल्यात ना. किंवा 2-2 वर्ष स्वराज्यात पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. हे सुचायला मला विचार सुचवणं लागेल. हे येतं या सिनेमातले संवाद तर म्हणजे तुम्ही मुजंना विचारा, तिला विचारा. संवाद म्हणजे संवाद. आता एकच टीजर मध्ये आलाय तोही केवढा हा. लिहून देते म्हणजे काय म्हणतात की अगे नास्तिके, तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत मी, देवाची परीक्षा घेणारे. ती काय म्हणती, मी लिहून देते कधी शेतकरी नसेल बघितलं. म्हणजे एक शेतकरी बोलू शकतो असं देवाला
की दुर्योधन परवडला, रावण परवडला, कंस परवडला, आला, वध केला, अवतार घेतला, मस्त तुम्ही मजा केली. आता शेतकरी, म्हणजे एक डायलॉग तर यांचा किती आहे की देवच म्हणतो विष्णू भगवंतांना, विष्णू भगवंता आता तुला पुढचा अवतार कुठल्याही राजघराण्यात नाही, एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या पोटी घ्यावा लागेल, तेव्हाच आत्महत्या थांबते. तर ही फॅक्ट ना, दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्र आले, मग सगळं रामायण घडलं आणि वध झाला रावणाचा. तसं आता विष्णू भगवंतांचं आपल्याला वाटलं पाहिजे की काय कल्की ना, कल्की अवतार कुठल्या तरी गरीब शेतकऱ्याच्या पोटी आला, म्हणजे कलीचा वध पण होईल आणि शेतकऱ्यांची दुःख पण लोकांपर्यंत पोहोचतील. पहिल्या भागात काश्मीर महाजनी होता, तर आता दुसऱ्या भागात खूप कमेंट्स आहेत की काश्मीर आहे की नाही. टीजर मध्ये थोडीफार हिंट मिळते, पण प्रवीण सर तुम्ही काय सांगाल? काश्मीर आहे की नाही मोजो सांगतील, म्हणजे ते काश्मीर आहे की नाही आहे. भले लोणच्या सारखं असेल, पण लोणचं जेवणात किती महत्वाचं असतं, कारण गोष्ट शेतकऱ्याची आहे ना. ऑलरेडी राघव शास्त्री त्याचा तो सगळा प्रश्न सोडवून निघून गेलाय ना अमेरिकेला, पुन्हा त्याच्या कामाला. आता प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, पण अशा वेळी तो काय माहित कुठल्या वेगळ्या पद्धतीने कसा येईल, पण येईल बाबा. सिनेमा शेवटपर्यंत बघायचा. धुरंधर बघितला ना शेवटपर्यंत, बरोबर की नाही? सिनेमा शेवटपर्यंत बघायचा. मग कारण कसं आहे माहितीये का, काश्मीर माझाही आवडता कलाकार, मोहन जोशी काश्मीर माझ्या सगळ्या सिनेमात येत. तर आहे राघव शास्त्री, आवडेल, मजा येईल तुम्हाला बघायला. स्नेहल, आत्ता जसं प्रवीण सर म्हणाले की तो विषय तेवढा तितका मजबूत आहे आणि संवाद तसे दमदार आहेत. हा अख्खा चित्रपट अशा पद्धतीने एका स्त्री कलाकाराने करणं, मराठीत अशी फार अगदी रेअर उदाहरण आहेत की अख्खा चित्रपट असा करायला मिळणं. तर ते जेव्हा आव्हान किंवा ते तुमच्या चर्चा झाली आणि या चित्रपटाशी, तेव्हा नेमकं काय वाटलं होतं आणि कशा पद्धतीने ते रिसीव्ह झालं? मी खरं हे स्वामींच्या कृपेने भारावून गेले जेव्हा हे सगळं चाललं होतं की मी करायची भूमिका, परत ऍक्च्युअल शूटिंग होत होतं आणि सीन तेवढे दमदार येत होते. म्हणजे जसं मोहन जोशी सरांनी सांगितलं स्क्रिप्टेड प्रवीण देत नाही, तसं मलाही दिलेलं नव्हतं. मला माहिती होतं आता घरात राहतो आपण एकत्र म्हणून थोडीफार तरी कल्पना होती, पण स्क्रिप्ट माझ्याकडेही नाही. तिकडे सेटवर गेल्यानंतर तुम्हाला स्क्रिप्ट मिळेल असंच होतं. मग ते आल्यानंतर जेव्हा सीन वाचत होते तेव्हा असं एक म्हणजे छान पण वाटत होतं की आपल्याला हे करायचंय आणि हे टेन्शन पण येत होतं की आपल्याला हे करायचंय असं दोन्ही होत होतं. पण अर्थात प्रवीण सारखा लेखक दिग्दर्शक तिथे होता माझ्याकडून ते काढून घेण्यासाठी. आणि अर्थातच मला हे पदोपदी जाणवत होतं की स्वामी पण मोहन जोशी सरांच्या रूपातच तिथेच माझ्या शेजारी आहेत, वावरतायत आणि ह्या दोन्ही शक्ती मिळून माझ्याकडून करून घेतायत. हे मला म्हणजे मी हे बोलायचं म्हणून अजिबातच नाही बोलत आहे, मला हे खरंच जाणवत होतं. मी फक्त परमेश्वराला, स्वामींना म्हणत होते प्रेझेंट सर, एवढंच म्हणत होते. बाकी सगळं हे आणि हे मिळून माझ्याकडून करून घेत होते. तुम्हाला कधीच वाटलं देऊळबंद जेव्हा प्रदर्शित झाला पहिल्या याच्यामध्ये की तेव्हा तुमच्या भूमिकेला इतका प्रतिसाद मिळेल? मला नव्हतं वाटलं. पहिलं मला शंका होती की असं स्वामी ऍक्सेप्ट केलं जाईल का, की इंग्रजी पण बोलतो, ड्रायव्हिंग पण करतो. मला शक्य वाटलं नाही, नव्हतं, म्हणजे शंका होती मनात. पण का कोणास ठेव 2-4 दिवस झाले पिक्चर रिलीज होऊन, नंतर माणसं पाय पडायला लागली. तुम्ही म्हणलं एकदम काय पाय पडतात, माझ्या काय पाय पडतात, मी तर सर्वसामान्य माणूस आहे आणि माझ्या का पाय पडतात. तर ते नंतर म्हणाले स्वामी तुमच्या पाया पडतात, म्हणून स्वामींना पाय पडायचे. म्हणजे स्वामीच्या पाय पडतात ठीक आहे, पण मला ऑकवर्ड व्हायला लागलं फार की मग मला जाणवलं की माझ्या चेहऱ्यात गडबड आहे काहीतरी, म्हणजे गंमत आहे काहीतरी. की मी यांना पहिल्यांदा म्हटलं होतं की मला मेकअप करून बघू द्या, जर मी वाटलो दिसो, मला वाटलं मी सॅटिस्फाईड झालो तर आपण पिक्चर करूया.
म्हणून त्यावर अट घातलेली आणि आम्ही मेकअप केला. पण मेकअप केल्यानंतर खरंच काय वेगळंच दिसायला लागलं माझ्या चेहऱ्यात. एकदम स्वामींचा चेहरा माझ्या चेहऱ्यात खूप साम्य दिसायला लागलं. तर मी म्हटलं करावं तो बघतो. स्क्रिप्ट नंतर आलं, इंग्लिश बोलतोय स्वामी, सूट घालतोय स्वामी. मला काही कळत नाही. म्हणलं हे काय चालेल का म्हटलं, हे तो बघावं म्हणले, असं काय करतात तुम्ही बघा, आपण उघड नाही करत आहे असं म्हणले मला. आणि मला काही विश्वासच नाही त्यांच्यावर. मी त्यांना म्हटलं सोडावं, तुम्ही माझ्यावर सोडा, हे खूप आवडणार लोकांना. आणि खरंच तसंच झालं. लोकांना आवडायला लागलं ते प्रचंड. मग मला जरा कॉन्फिडन्स, येस जमू शकतंय. आता मी डोळे झाकून काम करतो. नंतर मूळची पॅटर्न वगैरे सगळे सिनेमा झाले, आंबेराव वगैरे. पण हा परत मिळला आता करतो. आणि त्यांना ना मला थोडस माझ्या डिरेक्शनच्या पद्धतीला नट बिचकतात. पण ओम भूतकर काय, प्रसाद ओक काय, अभिनयाची बक्षीसही मिळतातच त्या कॅरेक्टरला. मोजून नाही. हिचं तर आता तुम्ही काम पाहाल तिचं मी लय कौतुक करायला नको तर सोशल मीडियावर लगेच बायकोचं कौतुक करून. आपल्याकडे बाईचं जाहीर कौतुक करणं लोकांना मान्य नसतं. बाईचं कसं कौतुक करायचं आपल्याकडं, म्हणजे एकापेक्षा एक येत. त्यामुळे बाबा करत नाही तिचं कौतुक जाहीर नाही तर लगेच परत त्याच्यावरनं काहीतरी आपल्याकडचे 150 शहाणे सुरू व्हायचे. त्यामुळं तिचा अभिनय तुम्ही बघा आणि तुम्ही लोकांनी ठरवा तिने काम कसं केलेलं आहे, किंवा मोजो सांगतील तिने कसं केलं. सुंदर काम. आणि एक सीन तर अप्रतिम आहे. म्हणजे मलाच त्याशी बघून हल्लो मी काय. एनिवे चला, तो सीन तुम्ही बघायच प्रत्यक्ष. नाही पण ज्या नटांना किंवा नटींना हे कळते ना, याची स्टाईल कळते ना, आणि जे त्याच्या बोलण्याचा योग्य अर्थ घेतात ना, त्या नटांना किंवा त्या नटींना त्या वर्षातली सगळी बक्षिसं मिळतात. हा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्या स्टाईल ती घ्यायची कशी, एक नट किंवा नटी म्हणून आपल्यापर्यंत. म्हणजे तुम्ही जर इगोवर घेतलं की सर मला ओरडतात आणि माईकवर बोलतात, सगळ्या सेटवर सगळ्यांसोबत बोलतात, समोर बोलतात, हे जर इगोवर घेतलं की मेला मग तो माणूस. मग त्याचं काही होऊ शकत नाही. त्याच्या बोलण्याचा गर्भितार्थ ज्या नटाला ज्या नटीला कळतो, त्या नटाला नटीला त्या वर्षातली सर्व अभिनयाची बक्षिसं मिळतात म्हणजे मिळतात. हे कसे तरी मला नशिबाने नटच चांगले मिळाले. ओम भूतकर, क्षितिज दाते, प्रसाद ओक, मोहन जोशी, कश्मीर महाजनी, ही आता स्त्री नटी पहिल्यांदा झालेली की माझ्या पिक्चर मध्ये नटीच नसते ना. नटी कुठं असते आपली की मालविका गायकवाड होती, उन उन वाटत म्हणून. धर्मवीर मध्ये नटीच नाही, हंबीरराव मध्ये नटी नाही. अजून काय होतं, देऊळ बंद मध्ये राघव शास्त्री गिरिजा होती, पण तिला काय राघव शास्त्री थोडीच बोलू देत होता. त्यामुळं पहिल्यांदाच मी सिनेमा डिरेक्ट केलाय स्त्री प्रधान. त्यामुळं नटी घरचीच असल्यामुळे तिला माहिती होतं हे काय. नाही तर मला नाही वाटत ते कुणी नाही का मार ना उडी. अरे उडी कुठं उभी आहे मी, मार काय. नदी एकदा मला अशीच ओलांडायची होती. इथून तिकडे पलीकडे चालत जायचं, मध्ये खड्डा आहे का, काय आहे का, खोल आहे, काही बघायचं नाही. सरांनी सांगितलं ना इकडून जायचंय पलीकडे तर जायचं. मुझे पण आले एकदा. हा मग काय, आम्ही तर काय डायरेक्टर ऍक्टर होतो. म्हणजे तुम्ही काय म्हटलं आता सांगू का, ते लाकडाचं सांगू का. मी मोजो मी ऐका, मी खूप त्या दिवशी वैतागलेलो होतो. 600-700 जण सेटवर. मग तर माझा अवतार पाहण्यासारखा असतो. मला शॉट संपवायचे असतात पटपट पटपट पटपट. आणि एक शॉट आहे की नदीतनं सगळे जातात असे सांग ना. तर मोजो इकडे या, मोजो गाडीत नाही, मोजो तिकडे या, मोजोंना बसवा, मोजो उठा, मोजो चला, मोजो थोडं हळूहळू पडा, अरे पळून नका, काहीतरी करा. सगळं झालं आणि मी दुसऱ्या शॉटला गेलो, इकडं मोजो ह्या. आणि मोजो बसल्यावर काय एका ठिकाणी नदीच्या घाटावरच सगळं चाललेलं होतं आणि मोजो खुर्चीत बसते मोजो सर, आणि शेजारी कुठला तरी एक माणूस होता रॅन्डम. त्याला म्हणतात तुमच्याकडे माचीस आहे का, माचीस. तर तो माणूस भाव चढला लाकडाना आणि अशी रचा
काढी म्हणून त्याच्यावर मला ठेवा आणि त्याला बोलवा आणि म्हणा लाव काढी. आता मी अरे पळा चाला नदीतून जा रे मोजो त्या पण हे सगळे गमतीने पण मी गेल्यावर माझ्या समोर नाही, मी तिकडे गेल्यावर हे सगळे एन्जॉय करायचे खऱ्या अर्थाने. आम्ही एवढे हसलो बाप रे, कोणाला काही काही माझीच काय झालं आणायला सांगतात. काय झालं मला झालं पॅरालिसिस 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी माझ्याच सेटवर माझ्या धर्मवीरच्या शूटिंग धर्मवीरच्या शूटिंगवर बा बोलता येईना आणि उभा राहता येईना. अशा अवस्थेत मी 1.5 वर्ष थांबले माझ्यासाठी. म्हटलं ते म्हणत होते वेगळे स्वामी घ्या. म्हटलं स्वामी लोकांसाठी तुम्ही एकतर राघव शास्त्री नाहीये, त्यात स्वामी पण नाही म्हटलं लोक मला पेटवतील, तर असं नको म्हणून मी थांबलो त्यांच्यासाठी 1.5 वर्ष. खरंच आहे. पण म्हणजे माझ्यावर थोडं ऑब्लिगेशन आहेच त्यांचं, उपकारच आहेत, प्रश्नच नाही प्रश्न नाही. खरं असतं मी सांगतोय. पण मला सांभाळून खूप घेतलंय लोकांनी. मला बोलता येत नव्हतं, मला अवघड व्हायचं पण तरी आता खूप सुधारणा झाली पाहिजे. नाही त्यांनी अभ्यास केला. त्यांना जेव्हा कळलं तर त्यांनी स्पष्ट सांगतो, मोहन जोशी सरांनी ऍक्टिंग सोडली होती. म्हटले मी आता करणार नाही. खूप केलंय 600 पेक्षा मला जास्त. जमत नव्हतं ते, उभं राहणं जमत नव्हतं मला, वॉकर घेऊन चालायचं मी. पण काय दशेवानी चांगलं संधी दिली. म्हटलं मोजो तुम्ही फक्त तयारी दाखवा, मी सगळं तुम्ही म्हणाल ते मी करतो. मग त्यांनी तोंडात पेन्सिल ठेवून जे आपण सुरुवातीला करतो ते मोजूंनी आत्ता मग नवीन नवख्या मुलासारखं प्रॅक्टिस, डायलॉगची प्रॅक्टिस, असिस्टंटला येऊन बसवायचं, माझ्या डायलॉगची प्रॅक्टिस घे प्रवीण सर, कुठून कुठं मुवमेंट आहे, इथून इथे सर ती मुवमेंट बदला ना, तिथं खड्डा आहे, मला पाय एकदम टाकता यायचं नाही, मी पडेल. मग चला इकडे बदलू, कॅमेरा इकडे गेले. पण तुम्ही सिनेमा बघा. आणि मोहन जोशी सर आता म्हटले खरं त्यांना थोडंसं ते 5 वर्षापूर्वी पॅरालिसिस चालतं आणि 5 वर्ष त्यांनी अभिनय थांबवला होता. पण 5 वर्षांनी पुन्हा त्या फिनिक्स पक्षासारखी झेप घेऊन मोहन जोशी जे उभे राहिले आणि जे केलंय तो अभिनय तुम्ही बघाच. फक्त हाडाचा कलाकार असतो की नाही, हाडाचा ते असं दिसतं. म्हणजे ऍक्शन म्हटल्यानंतर, कॅमेरा ऑन झाल्यानंतर ऍक्शन म्हटल्यानंतरचे मोहन जोशी सर एकदम वेगळे. मग तिथे तो हाडाचा कलाकार आधी थकलेले, कारण दिवसभर उन्हाताना शूटिंग, थकलेले, दमलेले, चेहऱ्यावर हे सर शॉट घ्यायचा, येस सर शॉट घ्या, रोल साऊंड, रोल कॅमेराने ऍक्शन, रोल कॅमेरा, ऍक्शन पण नाही, रोल कॅमेरा. आणि मोहन जोशी वेगळेच मोहन जोशी, शॉर्टकट, पुन्हा ते शांत बसायचे, जरा मला बसू द्या वगैरे. पण म्हणून म्हटलं ना की त्यांचा हा अभिनय आणि हे अद्वितीय आहे. तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. खरं तर आत्ताचा प्रसंग ऐकल्यावर माझ्याही अंगावर काटा आला. ही स्वामींचीच कृपा म्हणून इतकं बळ आपल्याला मिळतं की आपण पुन्हा शून्यातून उभे राहतो. स्वामी कृपेने ह्या चित्रपटाला संपूर्ण देशभरात खूप भरघोस प्रतिसाद मिळू दे अशी आमच्या टीमकडून तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. धन्यवाद.